स्टँडर्ड 7 सब्जेक्ट जनरल सायन्स युनिट 16 नॅचरल रिसोर्सेस. आज आपण सम इम्पॉर्टंट मिनरल्स अँड ओर्स या घटकाविषयी माहिती पाहणार आहोत. सम इम्पॉर्टंट मिनरल्स अँड ओर्स. काही प्रमुख खनिजे व धातुके. आयर्न ओर. आयर्न ऑकरिंग इन द इम्प्युअर स्टेट इज कॉल्ड आयर्न ओर. अशुद्ध स्वरूपात सापडणाऱ्या लोखंडास लोहखनिज म्हणतात. आयर्न ओर इज युज्ड टू मेक अ व्हरायटी ऑफ पार्टिकल्स फ्रॉम पिन्स टू हेवी मशिनरी. तासणीपासून ते अवघड उद्योगधंद्यापर्यंत विविध साहित्य निर्मितीमध्ये लोखंड वापरले जाते. फॉर एक्झाम्पल फार्मिंग इम्प्लिमेंट्स, रेल्स ऑफ रेल्वेज ट्रॅक्स इटीसी. उदाहरणार्थ शेतीचे अवजारे, रेल्वे रूळ इत्यादी. द फोर मेन ओर्स ऑफ आयर्न आर मॅग्नेटाइट, हेमेटाइट, लिमोनाइट अँड सिडराइट. मॅग्नेटाइट, हेमेटाइट, लिमोनाइट अँड सिडराइट ही चार प्रमुख लोहखनिजे आहेत. मॅग्नीज ऑकर इन फॉर्म ऑफ इट्स कार्बोनेट, सिलिकेट अँड ऑक्साईड. मॅग्नीजची खनिजे कार्बोनेट, सिलिकेट, ऑक्साईड या स्वरूपात आढळतात. कंपाऊंड्स ऑफ मॅग्नीज आर युज्ड इन प्रिपरेशन ऑफ मेडिसिन्स अँड फॉर गिव्हिंग अ पिंक टिंट टू ग्लास. मॅग्नीजच्या संयुगाचा वापर औषधे तयार करण्यासाठी तसेच काचेला गुलाबी रंग छटा देण्यासाठी केला जातो. मॅग्नीज इज ऑल्सो युज्ड इन इलेक्ट्रिकल ॲप्लायन्सेस. विद्युत उपकरणामध्येही मॅग्नीज वापरले जातात. थर्ड, बॉक्साईट. बॉक्साईट इज द मोस्ट इम्पॉर्टंट ओर ऑफ ॲल्युमिनियम. बॉक्साईट हे ॲल्युमिनियमचे प्रमुख धातुक आहे. इट कंटेन्स 55 ॲल्युमिनियम. याच्यामध्ये 55% ॲल्युमिनियमचे प्रमाण असते. बॉक्साईट कन्सिस्ट मेनली ऑफ ॲल्युमिनियम ऑक्साईड. बॉक्साईट हे प्रामुख्याने ॲल्युमिनियम ऑक्साईडपासून बनलेले असते. ॲल्युमिनियम इज अ व्हेरी गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी अँड हीट. ॲल्युमिनियम हा उत्तम वीजवाहक व उष्णता वाहक आहे. इट्स डेन्सिटी इन लो, त्याची घनता कमी आहे. देअरफॉर इट इज युज्ड मेनली इन एरोप्लेन्स, ट्रान्सपोर्ट व्हेकल्स अँड टू मेक इलेक्ट्रिक वायर्स. विमाने, वाहतुकीची साधने, विद्युत तारा यामध्ये त्याचा प्रामुख्याने वापर केला जातो. कॉपर, तांबे. कॉपर इज फाउंड इन द इम्प्युअर स्टेट इन द विसिनिटी ऑफ आयर्न अँड अदर मिनरल्स. तांबे हे लोह व इतर खनिजांच्या सानिध्यात अशुद्ध स्वरूपात सापडते. कॉपर इज अ व्हेरी गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. तांबे हे शीघ्र विद्युत वाहक आहे. देअरफॉर इट इज युज्ड टू मेक इलेक्ट्रिक वायर्स ॲज वेल ॲज इन रेडिओ, टेलिफोन्स, व्हेकल्स अँड फॉर मेकिंग किचन युटेन्सिल्स अँड स्टॅच्यू. त्यामुळे विजेच्या तारा, रेडिओ, टेलिफोन, वाहने इत्यादी तसेच भांडी व मूर्ती निर्मितीच्या तांब्याचा वापर केला जातो. मिका, अभ्रक. मिका इज अ बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. अभ्रक हे विद्युतरोधक असून इट्स व्हॅल्यू डिपेंड्स ऑन द थिकनेस ऑफ इट्स लेयर्स. त्याच्या थरावर जाडी व त्याची किंमत ठरते. मिका हॅज मेनी युजेस सच ॲज इन आयुर्वेदिक मेडिसिन्स, डाईज, इलेक्ट्रिक मशीन्स अँड इक्विपमेंट, वायरलेस कम्युनिकेशन इक्विपमेंट इटीसी. औषधे, रंग, विद्युत यंत्रे, उपकरणे, बिनतारी संदेश यंत्रणा अशा अनेक ठिकाणी अभ्रकाचा वापर करण्यात येतो. फ्युअल म्हणजेच इंधन. Various substances are used in day-to-day life for generating energy. These substances are called fuels. Fuels are found in the solid, liquid or gaseous state. दैनंदिन वापरामध्ये ऊर्जा निर्मितीसाठी विविध पदार्थ वापरले जातात. अशा पदार्थांना इंधने असे म्हणतात. ही इंधने स्थायू, द्रव, वायू या अवस्थांमध्ये आढळून येतात. कोल, दगडी कोळसा. मिलियन्स ऑफ इयर ॲगो फॉरेस्ट गॉट ब्युरिड अंडरग्राउंड ॲज अ रिझल्ट ऑफ सर्टन नॅचरल इव्हेंट्स. लाखो वर्षापूर्वी नैसर्गिक घडामोडीमुळे जंगले जमिनीत गाडली गेली. लेयर्स ऑफ सॉइल केप्ट गेटिंग डिपॉझिटेड ओव्हर देम. त्यांच्यावर मातीचे थर जमा होत गेले. द व्हेरी हाय प्रेशर फ्रॉम अबोव्ह अँड द हीट फ्रॉम द अर्थ इंटेरियर स्लोली ट्रान्सफर्ड द ब्युरिड प्लॅन्ट्स इनटू फ्युअल. वरून प्रचंड दाब व पृथ्वीच्या पोटातील उष्णता यांचा परिणाम होऊन गाडल्या गेलेल्या वनस्पतीचे रूपांतर हळूहळू इंधनात झाले. कोल वॉज thus formed from the remains of those plants. त्या वनस्पतीच्या अवशेषापासून दगडी कोळसा तयार झाला. दॅट इज व्हाय कोल इज सेड टू बी अ फॉसिल फ्युअल. त्यामुळे कोळशाला जीवाश्म इंधन असे म्हणतात. कोल इज फाउंड इन माइन्स. दगडी कोळसा खाणीमध्ये सापडतो. पीट, लिग्नाइट, ब्राऊन कोल, ब्युटिमिनस कोल अँड एन्थ्रासाइट आर द व्हेरियस टाईप ऑफ कोल. बघा, लिग्नाइट, पीट,
बिट्युमिनस कोल, अँथ्रासाइड हे दगडी कोळशाचे प्रकार आहेत. अँथ्रासाइड इज द कोल ऑफ द हायेस्ट ग्रेड. अँथ्रासाइड हा उच्च प्रतीचा कोळसा आहे. कोल इज इन अ वे अ storehouse of carbon. It is burnt to obtain heat energy. Coal is used as fuel. It is used as a fuel in thermal power plants as well as to run boilers and railway engines. दगडी कोळसा हा एक प्रकारे कार्बनचा साठा असून त्यापासून औष्णिक ऊर्जा मिळवण्यासाठी तो जाळला जातो. औष्णिक वीज निर्मिती केंद्रामध्ये दगडी कोळसा इंधन म्हणून वापरतात. कोल इज ऑल्सो युज्ड ॲज अ फ्युअल फॉर कुकिंग अँड फॉर बेकिंग ब्रिक्स इन kilns on a large scale. The gaseous fuels produced gas and water gas are obtained from coal. Coal as an energy resource contributes greatly to industrial development. तसेच त्यांचा उपयोग बॉयलर्स व रेल्वे इंजिन चालवण्यासाठी केला जातो. दगडी कोळशाचा उपयोग स्वयंपाकासाठी आणि विटा भाजण्यासाठी वीज भट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो. औद्योगिक विकासात दगडी कोळसा या ऊर्जा साधनाचे महत्त्वाचे योगदान आहे. दगडी कोळशापासून प्रोड्युसर गॅस, वॉटर गॅस ह्या वायू इंधनाची निर्मिती केली जाते. मिनरल ऑइल म्हणजेच खनिज तेल. मिनरल ऑइल इज द लिक्विड फ्युअल फॉर्म बाय द डिकम्पोजिशन ऑफ ऑर्गॅनिक सबस्टॅन्सेस ब्युरिड अंडरग्राउंड. जमिनीखाली गाडल्या गेलेल्या सेंद्रिय पदार्थाच्या विघटन क्रियेतून तयार झालेले द्रवरूप इंधन म्हणजेच खनिज तेल होय. मिलियन्स ऑफ इयर ॲगो बॉडी ऑफ डेड सी ऑर्गॅनिझम्स सँक to the bottom of the sea. Layer of soil and sand collected on them. Due to high pressure and temperature, the remains of the dead organism were transferred into mineral oil. लाखो वर्षापूर्वी समुद्री जीव मृत झाल्यावर ते समुद्राच्या तळाशी गेले. त्यांच्यावर माती व वाळूचे थर जमा झाले. जास्त दाब, उष्णता यामुळे या मृत जीवांच्या अवशेषांचे खनिज तेलात रूपांतर झाले. द अंडरग्राउंड मिनरल्स ऑइल इज एक्स्ट्रॅक्टेड थ्रू ऑइल वेल्स. खनिज तेल हे भूगर्भातून विहिरीद्वारे काढले जाते. मिनरल ऑइल इज फाउंड मेनली इन ऑइल सॅन्ड्स, शेल, सँडस्टोन अँड लॅमस्टोन ॲट अ डेप्थ ऑफ अबाउट 1000 to 3000 मीटर्स. खनिज तेल प्रामुख्याने पंकाश्म, शेल, वालुकाश्म व चुनखडक यामध्ये भूगर्भात सापडते. सुमारे 1000 ते 3000 मीटर खोलीवर सापडते. मिनरल ऑइल इज ऑल्सो नोन ॲज पेट्रोलियम ऑर क्रूड ऑइल. इट इज ग्रीनिश ब्राउन इन कलर. ते हिरवट तपकिरी रंगाचे असते. पेट्रोलियम इज अ मिक्सचर ऑफ मेनी कंपाउंड्स मेनली ऑफ द हायड्रोकार्बन type. It also contains compounds of oxygen, nitrogen and sulfur. Petroleum is extracted through oil wells and refined by fractional distillation to separate other components. पेट्रोलियम हे प्रामुख्याने हायड्रोकार्बन या प्रकारच्या अनेक संयुगांचे मिश्रण असून त्यामध्ये ऑक्सिजन, नायट्रोजन तसेच गंधकाची संयुगे असतात. तेल विहिरीच्या माध्यमातून पेट्रोलियमचे उत्खनन करून प्रभाजी ऊर्ध्वपातनाने त्यातील अन्य घटक वेगळे केले जातात. एव्हिएशन, पेट्रोल, गॅसोलाईन, डिझेल, केरोसिन, नॅफ्था, ल्युब्रिकेटिंग ऑइल, tar are all obtained from petroleum. They are used as fuel and for production of dyes, pesticides, perfumes and artificial fibers. पेट्रोलियमपासून विमानाचे पेट्रोल, डिझेल, केरोसिन, नॅफ्था, वंगण, डांबर हे घटक मिळतात. त्यांचा उपयोग इंधन म्हणून तसेच रंग, जंतुनाशके, सुगंधी द्रव्ये, कृत्रिम धागे यांच्या निर्मितीत होतो.